आज आपण या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ अकाउंट्स बघणार आहोत। अकाउंटचे मेन 3 टाइप्स असतात, पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट। आता पर्सनल अकाउंट नावाप्रमाणेच आहे, पर्सनल की ज्याच्यामध्ये पर्सन इंडिव्हिज्युअल ह्युमन बीइंग्स पर्सन असतो। फॉर एक्झाम्पल सुमित अकाउंट, सुषमाज अकाउंट, वैभव अकाउंट म्हणजे मुलगा मुलगी स्त्री पुरुष कोणी असो नॅचरली जी पर्सन असते त्याचं अकाउंट या नॅचरल पर्सन अकाउंटमध्ये येतं। दुसरं येतं आर्टिफिशियल पर्सन्स अकाउंट। आर्टिफिशियल म्हणजे काय, कृत्रिमरित्या तयार केलेलं, म्हणजे मानवाने तयार केलेले, कायद्याने तयार केलेले एखादी संस्था, म्हणजे बँक असेल किंवा एखादी क्लब असेल एखादं, किंवा एखादी संस्था असेल ती आर्टिफिशियलमध्ये येते। त्याच्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, याच्यामध्ये अकाउंट्स रिलेटेड टू आउटस्टँडिंग अँड प्रीपेड आयटम्स। आउटस्टँडिंग खर्च असतील, प्रीपेड असतील, म्हणजे आउटस्टँडिंग खर्च, प्रीपेड इन्कम वगैरे सगळं प्रीपेड आणि आउटस्टँडिंग रिप्रेझेंटेटिव्हमध्ये येतं। फॉर एक्झाम्पल समजा आता आउटस्टँडिंग सॅलरी, आपल्याला 10 तारखेला सॅलरी द्यायची आहे, मग 10 तारीख अजून यायची आहे, मग तो खर्च काय झाला, आउटस्टँडिंग की देणं बाकी आहे। किंवा प्रीपेड एक्सपेन्स की पुढच्या महिन्यात आपल्याला एखादा खर्च करायचा आहे पण मी याच महिन्यामध्ये प्रीपेड केला तो खर्च ॲडव्हान्समध्ये। किंवा इन्कमसुद्धा जसा खर्च असतो तसं इन्कमसुद्धा आउटस्टँडिंग आणि प्रीपेड असतं। तर हे सगळं रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटमध्ये येतं। आता दुसरा टाईप आहे रिअल अकाउंट। आता रिअल अकाउंट म्हणजे काय की रिअल, याच्यामध्ये टँजिबल रिअल अकाउंट आणि इनटँजिबल रिअल अकाउंट। आता रिअल अकाउंटमध्ये ज्या वस्तू आपण डोळ्यांनी पाहू शकतो, म्हणजे ॲसेट आणि प्रॉपर्टीज, सगळ्या ॲसेट आणि प्रॉपर्टीज ह्या ओनर बिझनेसच्या म्हणजे मालमत्ता त्या रिअलमध्ये येतात। पण टँजिबल रिअलमध्ये काय येतं, तर ज्या ॲसेट्स आणि प्रॉपर्टीज आपण डोळ्यांनी पाहू शकतो, टच करू शकतो, विच कॅन बी सीन, टच अँड फेल्ड, त्याला पाहू शकतो, अनुभवू शकतो, अशा टँजिबल रिअल अकाउंट। म्हणजे बिझनेसची मशिनरी अकाउंट असेल, मोटार कार की जे आपल्या डोळ्यांना दिसतात त्या ॲसेट आहेत अस्तित्वात, बिल्डिंग, त्या टँजिबल। आणि इनटँजिबल म्हणजे काय की ज्यांना आपण विच कॅनॉट बी सीन, टच, कॅनॉट बी फेल्ड, दॅट मेजर्ड इन टर्म्स ऑफ मनी, गुडविल अकाउंट, पेटंट्स, ट्रेडमार्क, कॉपीराईट। इनटँजिबल म्हणजे मालमत्ता नाही, जे आपल्याला पाहू नाही शकत, आपण त्याला स्पर्श करू शकत नाही, पण त्या अस्तित्वात असतात। की समजा एखादी कंपनी स्थापन झाली, तिला 5 वर्ष झालं की ती या समाजामध्ये कार्यरत आहे, मग ती काय झालं, गुडविल, त्याचं नाव आहे लौकिक आहे। किंवा एखाद्या कंपनीचं ट्रेडमार्क असतं, पेटंट, कॉपीराईट, त्याला म्हणायचं इनटँजिबल रिअल अकाउंट। तिसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट। आता पर्सन पण नाही आहे, मालमत्ता पण नाही आहे, पण खर्च आणि लॉस, खर्च म्हणजे आपण खर्च केला आहे जे म्हणजेच नॉमिनल अकाउंटमध्ये व्यवसायाने केलेले खर्च, व्यवसायाला झालेला नफा, व्यवसायाला झालेला तोटा आणि व्यवसायाने मिळवलेले इतर उत्पन्न, हे सगळं नॉमिनल म्हणजे येतं। म्हणजेच इन्कम अँड एक्सपेंडिचर आणि गेन्स आणि लॉसेस या अकाउंटमध्ये येतं। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये टाइप्स ऑफ अकाउंट त्याचं एक्सप्लेनेशन पाहिलं। आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या टाइप्सवरनंच गोल्डन रूल्स आहेत अकाउंटचे, तर ते डेबिट कसं द्यायचं, क्रेडिट कसं द्यायचं, जे अकाउंटमध्ये खूप महत्त्वाचं आहे ते शिकवणार आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या 11वीच्या विद्यार्थ्यांना, मित्रांना, मुलांना शेअर करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, थँक्यू।